आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्ष आणि त्या पक्षाच्या राजकीय नेत्यांसाठी उद्याची तारीख म्हणजे 14 फेब्रुवारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. का ते पाहूया खास वृत्तांत. मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार जोरदारपणे प्रचार करत आहेत. नवनवीन आश्वासनं घेऊन हे नेते मतदारांकडे हात जोडून उभे आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा चौकाचौकात घेतल्या जात आहेत. जसजशी 14 तारीख जवळ येत चालली आहे तसतशी निवडणुकीच्या प्रचारात रंगत भरू लागली आहे आणि 14 तारीख ही प्रचाराची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे नेते पालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रचारात आघाडी घेऊन प्रचार करत आहेत. उद्याचा सगळा कार्यक्रम तर अतिशय व्यस्त राहील. म्हणजे मतदारांना भेटणं ह्या पलीकडे दुसरं कुठलंच काम उद्या आमचा कार्यकर्ता आणि नेता करणार नाही. सुबह 11 बजे से स्कूटर मोटरसाइकिल में बैठ करके भाग रहा हूं एक सीट पर, ट्रैफिक हटा क्लियर करके भाग रहा हूं. और आज से और कल तक हम लोग पूरी कोशिश करेंगे, हम मैक्सिमम जगहों पर जहां जहां हमारी बहुत अच्छी लड़ाई है, 118 में कम से कम 50-60 जगहों पर जहां बहुत अच्छा लड़ रहे हैं, भाग दौड़ करेंगे, पूरी कोशिश. निवडणुकीच्या काळात सत्तेची चावी ही मतदार राजाच्या हातात असते आणि जनता कधी आपलं मत बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वच पक्षाचे नेते प्रचार करताना आपल्याला दिसून येत आहेत. पूरी कोशिश है कि एक एक मतदाता के घर पार्टी का लीडर और पार्टी का कैंडिडेट वहां पहुंचे. पूरे मुंबई महानगर पालिका चुनाव में जहां जहां हम लड़ रहे हैं पूरे 227 वार्डों में अपने मित्र पक्ष के साथ मिलकर उनके सभी बड़े नेता, हमारे सभी बड़े नेता, प्रदेश अध्यक्ष, मंत्रीगण, कल खुद मुख्यमंत्री कई जगहों पर रोड शो की तरह जाएंगे. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागलेली दिसून येते. तर दुसरीकडे जनता जनार्दन नेत्यांनी दिलेली आश्वासनं विसरलेली नाहीत. त्यामुळे यावेळी मतदार राजा विचार करून मतदान करण्याच्या तयारीत आहे. कारण यावेळी चुकीच्या नेत्याला मत दिलं तर ते विकासाला मुकतील आणि नेत्याचं दर्शन सुद्धा आगामी 5 वर्ष दुर्लभ होईल असं त्यांना दिसून येतंय. अमित रायसह गणेश कुंबळे, समय, मुंबई. उद्या संध्याकाळी प्रचार थंडावणार आहे आणि उद्या